नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण आपला भूगोलाचा जो सिलेबस आहे तो इथे थोडक्यात समजून घेऊया की आपल्याला या पूर्ण लेक्चर सीरीज मध्ये भूगोलाचा नेमका अभ्यास केवढा करायचा आहे, किती करायचा आहे. तर त्यामध्ये बघा, पहिला आहे आपण महाराष्ट्राचा भूगोल. आपल्या त्यामध्ये महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, आकार, महाराष्ट्राचे जे लोकेशन आणि शेप जे आहे, एक्सटेन्शन जे आहे ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर फिजिकल जॉग्राफी ऑफ महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर आहे बघा महाराष्ट्रातील नदी प्रणाली, ड्रेनेज सिस्टीम जी आहे महाराष्ट्रातली ती आपल्याला अभ्यासायची आहे. ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. आपण एकदा फक्त ओव्हरव्ह्यू घेऊन घेऊ. गुड मॉर्निंग. त्यानंतर बघा हवामान, मग त्यामध्ये पर्जन्य असेल, वारे असेल, मान्सून असेल म्हणजे रेनफॉल, विंड, मान्सून पॅटर्न, मान्सून टाईप काय आहे याचा समावेश आपण आपल्या हवामानाच्या चॅप्टर मध्ये करणार आहोत. त्याचबरोबर वने जे फॉरेस्ट जे आहे, मग त्यामधले आपले नॅशनल पार्क असतील, वाईल्ड लाईफ सँच्युरीज असतील, टायगर रिझर्व्ह असतील, बर्ड सँच्युरीज असतील, याचा एक ओव्हरव्ह्यू आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून घेऊया. त्याचबरोबर खनिज संपत्ती जे आहे, मिनरल रिसोर्सेस जे आहेत महाराष्ट्रातले, त्याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर लोकसंख्येचे धोरणं जी आहेत आपली, त्याचे विविध टप्पे जे आहेत, तसंच लोकसंख्येशी संबंधित जी काही आकडेवारी आहे ती सुद्धा आपल्याला इन्क्लूड करायची आहे. त्यानंतर मृदा आणि जलसिंचन असेल, सॉइल अँड इरिगेशन, त्यानंतर वाहतूक व पर्यटन स्थळे, आर्थिक भूगोल, आपत्ती व्यवस्थापन, त्याचबरोबर ग्रामीण वस्त्या ज्या आहेत त्यांच्या टाईप्स काय आहेत, तांड्यांचे स्वरूप काय आहे ते, आणि महाराष्ट्राच्या भूगोलाशी संबंधित इतर काही ज्या घडामोडी असतील, करंट रिलेटेड काही टॉपिक्स असतील ते आपल्याला एकंदरीत इन्क्लूड करायचे आहेत. हे झालं फक्त महाराष्ट्राचा भूगोल करता. त्याच्यानंतर आपल्याला भारताचा भूगोल सुद्धा त्यामध्ये अभ्यासायचा आहे. मग भारताच्या भूगोलामध्ये आपल्याला काय काय घटक अभ्यासायचे आहेत ते आपण इथे बघूया. जसं आपण महाराष्ट्राचा स्थान व विस्तार बघितला, तसंच आपल्याला भारताचा सुद्धा स्थान व विस्तार जो आहे तो बघायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला भारताची प्राकृतिक रचना जी आहे, फिजिकल जॉग्राफी ऑफ इंडिया जी आहे ते आपल्याला अभ्यासायची आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपली भूगर्भ रचना कशी आहे भारताची ती बघायची आहे. भारतीय बेटे कसे आहेत, वनसंपदा, हवामान व पर्जन्य जे आहे, मृदा, कृषी, खनिज संपत्ती, या सर्व घटकांचा, या नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास आपल्याला भारताच्या भूगोलमध्ये इन्क्लूड करायचा आहे. त्याबरोबर ऊर्जा साधने जे आहेत त्यावर आधारित उद्योगधंदे जे आहेत, इंडस्ट्रीज जे आहेत आपल्या भारतातील, वाहतूक व त्याची दळणवळणाची साधने असतील, लोकसंख्येची आकडेवारी असतील, स्थलांतराची जी समस्या आहे त्याचा आपल्याला आढावा घ्यायचा. त्याचबरोबर भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जे आहे त्यांचा एक ओव्हरव्ह्यू आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्याचबरोबर भारतातील नदी प्रणाली जी आहे, भारतीय नदी प्रणाली, जशी आपण महाराष्ट्राची नदी प्रणाली बघत आहोत त्याच पद्धतीने आपल्याला भारताची नदी प्रणाली सुद्धा बघायची आहे. मग त्यामध्ये आपल्या पश्चिम वाहिनी नद्या, पूर्व वाहिन्या नद्या, या सर्वांचा ओव्हरऑल अभ्यास आपल्याला भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये घ्यायचा आहे. याची नोट्स तुम्हाला मिळून जातील. त्याचबरोबर तुम्हाला ही जी मागे पीडीएफ दिसत आहे सिलेबसची ती सुद्धा तुम्हा सर्वांना मिळून जाईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. कालच्या लेक्चरमध्ये आपण आपला स्थान व विस्तार जो आहे महाराष्ट्र राज्याचा त्याचा आढावा घेतला. आज आपण फिजिकल फीचर ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना कशी आहे, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल कसा आहे याचा आढावा घेणार आहोत. मग त्या प्राकृतिक भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या आपल्याला कोकण किनारपट्टी असेल, सह्याद्री पर्वतरांगा व प्राकृतिक रचना पठारी भाग जो आहे याचं विश्लेषण आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही स्वरूपाच्या पीडीएफ ज्या आहेत त्या तुम्हाला मिळून जातील. हो, टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहेत, तुम्हाला क्वेश्चन्स मिळून जातील. आता आपण लेक्चरला सुरुवात करूया. त्यातलं पहिलं आहे बघा, पहिला सेक्शन जर कोणता आहे महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाचा, तर हा जो किनारी भाग आहे बघा आपला, त्याला आपण काय म्हणतो की हा जो कोस्ट आहे आपला, ही काय आपली कोकण किनारपट्टी, ज्याला आपण सह्याद्री आणि अरबी समुद्राच्या मधील जी भूमी आहे, ज्याला प्राचीन नावामध्ये परशुरामाची भूमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्याला आज आपण कोकण किनारपट्टी या नावाने ओळखतो.
मग हा जो एरिया आहे आपला तो सखल कोकण मैदान म्हणतो की ज्याच्यामध्ये आपल्याला मग उत्तर कोकण, दक्षिण कोकण असे फर्दर डिव्हिजन असलेलं बघायला मिळतात. आणि त्याचे प्राचीन आणि भौगोलिक नावांमध्ये जर बघायला गेलं तर फक्त परशुरामांची भूमीच त्याला नाव म्हणतात. मूषक, आळूक, उपक आणि अपरांत हे 4 नावं आपल्याला त्यामध्ये दिलेले आहेत. हे जे 4 नाव आहे हे सुद्धा तुम्ही त्या नोट्सच्या वह्यांमध्ये लिहून घेणं अपेक्षित ठरेल. त्यानंतर बघा पुढचा जो घटक आहे की त्याचा संस्कृत मधला जर अर्थ जर बघायला गेला तर या कोकण शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ कोपऱ्याचा भाग असा होतो. आता त्रिकोणाकृती जर महाराष्ट्र आपण डोळ्यासमोर आणला तर हा जो कोपऱ्याचा भाग आहे इथे बघा, हा काय इकडे हा जो ब्लू कलर मध्ये जो कलर शेड आहे बघा, इथे काय आहे आपला अरबी समुद्र, अरेबियन सी जो आहे आपला. त्याचबरोबर हा जो ग्रीन पट्टा जो दिसतोय बघा इथे, हा जो ग्रीन बेल्ट दिसतोय, हा ग्रीन बेल्ट काय आहे, पश्चिमी घाट, वेस्टर्न घाट ज्याला म्हणतो आपण. त्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सह्याद्री या नावाने ओळखतो. या दोघांच्या मधला जो छोटासा पट्टा आहे, जो सरळ पट्टा आहे, त्याला आपण कोकण किनारपट्टी या नावाने ओळखतो. मग त्याचे मग पुढे 2 डिव्हिजन बघायला मिळतो की उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. त्याचबरोबर कोकणातील नदी प्रणाली आपल्याला बघायला मिळते बघा. जेव्हा आपण नदी प्रणालीचा अभ्यास करू त्यावेळी आपण कोकणातील नद्यांचा सुद्धा व्यवस्थित डिटेलमध्ये त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. सेम तुम्हाला बघा हा जो कोकण कोस्ट जो बघतो बघा आपण, हा नॅरो कोस्ट जो आहे की अरेबियन सी वेस्टर्न बाउंड्रीवर त्याला बघायला मिळतो आणि सह्याद्री रेंज जी आहे त्याला ही ईस्टर्न बाउंड्रीवर बघायला मिळते. आणि ही सह्याद्री रेंज जी आहे का ही वेस्टर्न घाटचा पार्ट आहे बघा, आणि त्याच्यामध्ये मग हा कोकण कोस्ट आपल्याला असलेला बघायला मिळतो. त्यामध्ये बघा तर कोकण कोस्टचे हिस्टॉरिकल नेम मूषक, आलूक, कुपक, अपरांत आणि त्याचबरोबर लँड ऑफ परशुराम या नावाने सुद्धा आपण ओळखतो. हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं. त्याच्यानंतर जर एरिया जर बघायला गेला की किती स्क्वेअर किलोमीटर मध्ये आपल्याला कोकण कोस्ट असलेला बघायला मिळतो तर तो आपल्याला 30,728 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत टोटल एरिया कव्हर केलेला कोकण कोस्ट आपल्याला बघायला मिळतो. की जो महाराष्ट्राची जर टोटल स्क्वेअर किलोमीटर मधनं जर पर्सेंटेज काढायचं म्हटलं तर ते आपल्याला किती रफली 10% एरिया कव्हर करताना आपल्याला कोकण कोस्ट बघायला मिळतो. आणि त्याची जर लांबी जर बघायला गेलो आपण तर ती लांबी आहे 720 किलोमीटरची. जी कोस्ट लाईन जी आहे आपल्याला ती बघायला मिळते. त्याचबरोबर जर त्याची जाडी जर बघायला गेलो तर ती आपल्याला एक ॲव्हरेज 30 ते 60 किलोमीटरच्या दरम्यान असलेली बघायला मिळते. त्यानंतर जर बघायला गेलं तर कोकणची जी कोस्ट आहे तो कसा आहे, रिया प्रकारचा किनारा असलेला आपल्याला बघायला मिळतो कोकण कोस्ट मध्ये. मग त्या रिया प्रकारच्या किनाऱ्यासाठी बघा ही रुंदी, क्षेत्रफळ आणि विस्तार म्हणजे दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला पीडीएफ अवेलेबल करून दिल्या जातील. प्रत्येक विद्यार्थी आपल्या सोयीनुसार ती पीडीएफ शेअर करू शकतोय. चला तर त्यामध्ये बघा मराठीमध्ये 720 किलोमीटरची लांबी, सर्व दक्षिण लांबी समुद्र किनारा जर बघायला गेलं तर रुंदी जर बघायला गेली तर सरासरी 30 ते 60 किलोमीटर आहे. आणि त्याचबरोबर जर बघायला गेलं तर पश्चिमी घाटांमुळे ही रुंदी सर्वत्र सारखी नाही. वेस्टर्न घाट जो आहे तो असा झिगझॅग स्वरूपाचा असलेला आपल्याला बघायला, तो एका स्केलवर नाहीये. त्यामुळे ही जी रुंदी आहे का ती कमी अधिक झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि क्षेत्रफळ तर आपण बघितलंच की 30,728 चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्राचे एकूण किती 10% एरिया कव्हर करत. आणि त्याचा विस्तार जर बघायला गेलं तर नदन साईडला उत्तरेला काय दमणगंगा नदीपासून म्हणजे डहाणू तालुक्यापासून तर दक्षिणेला तेरेखोल नदीपर्यंत आपल्याला बघायला मिळते. म्हणजे इथे दमणगंगा नदी जी आहे उत्तरेला ही कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे तर ती पालघर जिल्ह्याशी. आणि त्याच्यानंतर दक्षिणेला ही तेरेखोल नदी जी आहे का ही सिंधुदुर्ग जिल्ह्याशी संबंधित. उत्तरेला पालघर तर दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा त्यामध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जसं की आपण बघितलं की त्याचे 2 पार्ट मध्ये फर्दर आपण त्याला डिवाइड करतो. एक नदन कोकण अँड सदन कोकण. ते नदन कोस्ट वेगळा आणि सदन कोस्ट वेगळा, दोघांची वैशिष्ट्यांमध्ये थोडाफार बदल असलेला आपल्याला बघायला मिळतो.
तर त्यामध्ये बघा उत्तर कोकण जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला किती जिल्हे आहेत, दक्षिण कोकणात किती जिल्हे आहेत आणि त्यांची वैशिष्ट्यांबद्दल चर्चा आपण इथे करूया. तर त्यामध्ये बघा उत्तर कोकण जे आहे, नॉर्थ कोकण जे आहे आपलं, त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत? सदर्न साईडचे पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर व रायगड. त्यावर किती? त्याला तब्बल त्याच्यामध्ये 5 जिल्हे असलेले बघायला मिळतात. कोकणामध्ये एकूण किती? 7 जिल्हे. 7 पैकी 5 हे कसे नदन कोकणासाठी आहे आणि 2 जिल्हे हे सदन कोकणांमध्ये कन्सिडर केली जातात. मग ती 2 जिल्हे कोणते? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आणि यांपैकीच दक्षिण कोकणामध्ये कोकण विभागातील कोकण प्राकृतिक रचनेतील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे कोणता? रत्नागिरी आहे बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. त्यानंतर बघा उत्तर कोकण जो आहे त्याची मृदा ही प्रामुख्याने तांबूस तपकिरी मृदा जी बेसॉल्ट खडकापासून रूपांतरित होऊन बनलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर दक्षिण कोकणामधील मृदा ही प्रामुख्याने लेटेराइट सॉइल ज्याला म्हणतो आपण, जांभी मृदा मराठीमध्ये म्हणतो, अशा स्वरूपाची मृदा आहे. त्यामध्ये आपण कॅश्यू नट कल्टिवेशन करू शकतोय. त्यानंतर हापूस जे फळ आहे, माडाची झाडांचं कल्टिवेशन त्याच्यामध्ये आपण चांगलं करू शकतो. तसंच पॅडी कल्टिवेशन जी भात शेती ज्याला म्हणतो आपण, ती सुद्धा आपण या कोकण कोस्टमध्ये मोठ्या प्रमाणात करताना बघायला मिळतात. त्यानंतर जर बघायला गेलं तर वैशिष्ट्यांमध्ये तर उत्तर कोकणाचं वैशिष्ट्य जर बघायला गेलं तर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक रुंद, सखल आणि औद्योगिकरण झालेलं क्षेत्र आहे. त्याचं कारण काय? उत्तर कोकणातील 2 महत्त्वपूर्ण शहरं आपली मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. त्यानंतर ठाणे सारखं जे क्षेत्र आहे ते सुद्धा इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं बघायला मिळतं. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ते चांगल्या प्रकारे झालेलं आपल्याला बघायला मिळते. त्याच कंपॅरिझन मध्ये जर दक्षिण कोकणाबद्दल विचार केला तर अधिक खडकाळ भाग आहे, डोंगराळ भाग आहे आणि शहरांची संख्या कमी, वाहतुकीचं प्रमाण तिथे कमी आहे आणि औद्योगिक विकास जो आहे तो उत्तर कोकणाशी जर तुम्ही तुलना केली तर तो कमी झालेला आपल्याला बघायला मिळते. परंतु पर्यटन स्थळ इथे खूप सुंदर बघायला मिळतात, जसं की आपण सिंधुदुर्ग असेल तेव्हा होणार स्कुबा डायव्हिंग वगैरे बघू शकतो आपण, किंवा गडकिल्ले जे आहेत, किंवा मग पुळण जे आहेत, बीच जे आहेत ते सुद्धा आपल्याला अगदी स्वच्छ स्वरूपाचे असलेली बघायला मिळतात. त्यानंतर बघा हे तर झालं डिव्हिजन नॉर्दर्न अँड सदर्न साइड मध्ये. त्याचबरोबर भौगोलिक विभागणी जी आहे ती 2 लोकल नावानी आहे. एक आहे बघा खालटी, दुसरा आहे वलाटी. आता खलाटी आणि वलाटी नावातनं सुद्धा आपण अर्थ लावू शकतो बघा, की जो खलाटीचा भाग कोणता? की कोकणाच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राला लागून असलेला सखल भाग, की हा जो अरेबियन सी आहे, हा जो कोस्ट लाईन आहे, या कोस्ट लाईनला लागून 5 ते 15 मीटर दरम्यान असलेला हा जो क्षेत्र आहे याला आपण काय म्हणतो? खलाटी या नावाने ओळखतो. मराठीमध्ये पण आपण त्याला खलाटीच म्हणतो, इंग्लिशमध्ये पण त्याला खलाटीच म्हणत आहोत. आणि हा खडकाळ भाग अनेक समुद्री गुहा ज्या आहेत, उदाहरणार्थ मालवण, हार्णे यांच्या दरम्यान असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्याच्याच नंतर दुसरा महत्त्वपूर्ण घटक तो म्हणजे वलाटी, की जो लगेच सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला डोंगर रांगांचा भाग आहे, की लगेच सह्याद्री रेंज बघा इथे बघायला मिळते. सह्याद्री रेंज आहे, हा थोडासा उंच सखल भाग आहे आणि ह्या स्टेप बाय स्टेप भागांमध्ये आपल्याला वलाटी हे क्षेत्र कोकणातील असलेलं बघायला मिळतं, की ज्याच्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्यांमध्ये तीव्र उतार, प्रामुख्याने धबधबे आणि दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश इथे असलेला बघायला मिळतो. टुरिस्ट इंडस्ट्री जी आहे ती पण इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये धबधबे बघण्यासाठी, नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी ग्रोथ करताना आपल्याला बघायला मिळते. आणि याची जर लांबी जर आपण बघायला गेलो तर ती आपल्याला 275 ते 300 मीटर दरम्यान असलेली बघायला मिळते. ही आपल्याला खलाटीची 5 ते 15 मीटर दरम्यान असलेली बघायला. तर पुढचं आहे बघा की खाड्या ज्या आहेत, क्रीक्स ज्याला म्हणतो बघा आपण, गल्फ क्रीक्स ज्या आहेत बघा, त्या ज्या आहे कोकणामध्ये त्याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न आलेले बघायला मिळतात. तुमच्या जर काही डाऊट्स असतील, शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकत आहात. तर त्यामध्ये जे क्रीक्स आहे त्याच्या नदर्न टू सदर्न म्हणजे नॉर्थ टू साऊथ जो सिक्वेन्स असतो का
त्याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न आलेले, जर तुम्ही PYQs बघितले तर तुम्हाला ते नक्कीच जाणवेल की नदर्न टू सदर्न एरियाज जो आहे कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे. याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न येतात बघा. एकचा सिक्वेन्स आहे नॉर्थ टू साऊथ लावायचा किंवा साऊथ टू नॉर्थ लावायचा. म्हणजे काय, उत्तर दक्षिण क्रम लावायचा, क्रम लावणे. आणि दुसरा घटक आहे बघा जोड्या लावणे. त्या जोड्या लावण्यांमध्ये सुद्धा दोन टाईप बघायला मिळतात की नदी आणि नदीवर आधारित असलेली खाडी, क्रीक जी आहे, कोणत्या रिव्हरवरती क्रीक अवेलेबल आहे ते, आणि दुसरी जोडी कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे की ए जिल्ह्याशी आहे, बी जिल्ह्याशी आहे किंवा तालुक्यांशी संबंधित आहे, त्यांच्या जोड्या लावायला आपल्याला सांगितलं जातं. त्यामुळे हा जो घटक आहे, हा जो टेबल आहे का, तो आपण अगदी बारकाईने अभ्यासणं फार गरजेचा ठरेल की जेणेकरून आपल्याला त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न ते लगेच सॉल्व्ह करता आले पाहिजे. हे लो हँगिंग फ्रूट आहे. थोडीफार जरी तुम्ही प्रॅक्टिस केली नाही याची, हे नक्कीच तुम्हाला मिळेल. कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. त्यामध्ये नद्या बघू आपण पहिले. तर उत्तरेला पालघर, ठाणे, या इथे आपल्याला डहाणू, दातेवारे, वसई या खाड्या असलेल्या बघायला मिळते. त्यानंतर जर बघायला गेलं तर धरमतर, बाणकोट, दाभोळ, जयगड, जैतापूर, विजयदुर्ग, देवगड, कार्ली, तेलेखोल, दमणगंगा उत्तरेला जर बघायला गेलं तर अशा स्वरूपाच्या खाड्या आपल्याला बघायला मिळतात. हे तर झालं की खाड्या कोणत्या कोणत्या आहेत. पुढच्या स्लाइडवर आपण बघूयाच की त्या कोणत्या नदीवर आहेत. पण त्याच अगोदर आपल्याला हे कन्फर्म असणं गरजेचं आहे की खाडी म्हणजे नेमकं काय. तर खाडी म्हणजे काय, तर समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखातून जिथपर्यंत आत शिरते त्या नदीच्या शेवटच्या भागाला खाडी असं म्हटलं जातं. म्हणजे आता हा समुद्राचं पाणी आहे, हा नदीचा मुख आहे, आणि हा जो एरिया आहे, हा जो ट्रान्झिशन झोन आहे त्याला आपण काय खाडी या नावाने ओळखतो, क्रिक या नावाने ओळखतो. त्यामध्ये बघा काय आहे, कोणती नदी आहे, कोणत्या नदीवरती खाडी आहे आणि कोणत्या जिल्ह्यात ती खाडी आहे याचा सुद्धा आपल्याला इथे आढावा घ्यायचा आहे. सर्वात पहिले बघा ताणसा आणि वैतरणा ह्या दोन नद्या आहेत बघा कोकणातील, उत्तर कोकणात. तर त्यावर आपल्याला डहाणू आणि दातीवरेची खाडी बघायला मिळते की जी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर सर्वात उत्तरेकडील पालघर जिल्ह्यामध्ये ती आपल्याला बघायला मिळते. जर आपण ह्या पद्धतीने जर बघायला, हा जर आपला पालघर आहे समजा, तर इथे आपल्याला ह्या दोन खाड्या बघायला मिळतील, ताणसा आणि वैतरणा नदीवर. कोणती, ताणसा, वैतरणावर डहाणू आणि आहे दातीवरे. त्याच्यानंतर जो आहे दुसरा बघा जिल्हा आपला, तो म्हणजे ठाणे. तर तिथे आपल्याला उल्हास नदीवर वसईची खाडी असलेली बघायला मिळते. बरोबर. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपल्याला अंबा आणि पाताळगंगा ह्या दोन नद्यावर धरमतरची खाडी रायगडवर बघायला मिळते. दक्षिणेला रायगड, अंबा आणि धरमतर. आणि धरमतर नदीवर आपल्याला पाताळगंगा नदीवर रायगडमध्ये बघायला. तसेच रायगडवर काळ नदीवर राजापूरची खाडी सुद्धा आपल्याला बघायला मिळते. तसेच रायगड आणि रत्नागिरी जी आहे यांच्या मध्यावर, समजा आता हा रायगड आहे, इथेही रत्नागिरी आहे, या दोघांच्या मधून आपल्याला एक नदी वाहताना दिसते. त्या नदीचं नाव आहे सावित्री. आता त्या सावित्री नदीवर आपल्याला बाणकोटची खाडी बघायला मिळते. त्यानंतर आहे बघा दाभोळची खाडी आहे की जी वशिष्ठी नदीवर आहे, रत्नागिरी मध्ये आपल्याला ती बघायला मिळते. त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरमध्ये सुद्धा आपल्याला तीन खाडी बघायला मिळतात, माहीम, मनोरे आणि मलाड. मग त्यामध्ये बघा मिठी नदीवर माहीमची खाडी, दहिसरवर मनोरे आणि मलाड ही खाडी आपल्याला बघायला मिळते दहिसर कोळसर नद्यावर. तसंच पाताळगंगा नदीवर पनवेलची खाडी आपल्याला बघायला मिळते रायगडमध्ये. भारजा नदीवर केळशीची खाडी रत्नागिरीमध्ये बघायला मिळते. गड नदी, गडचं आपल्याला कलावली सिंधुदुर्गामध्ये बघायला मिळतं. तसेच तेरेखोल, अचरा ह्या ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला सिंधुदुर्गामध्ये असलेल्या खाड्या बघायला मिळतात.
ओके, आपण प्रयत्न करू की एका दिवशी आपण PYQचं सेशन ठेवूया. चालेल. आता हे झालं कोकण किनारपट्टींचं खाड्या नद्या कशा आहेत त्या संदर्भात. पण त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये काही अभेद्य सागरी जलदुर्ग सुद्धा आहेत की ज्याला आता रिसेंटली करंट अफेअर्स मध्ये सुद्धा आपण बघतो की महाराष्ट्रामधील मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मग त्यामधले जे काही सागरी किनारे आहेत, सागरी किल्ले जे आहेत ते सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचे आहे. तर त्यामध्ये बघा, पहिले पालघरमध्ये अर्नाळा आणि वसईचा किल्ला आपल्याला बघायला मिळतो. अर्नाळा आणि वसईचा किल्ला. त्याचबरोबर रायगडमध्ये आपल्याला बघा खांदेरी उंदेरी ही 2 किल्ले, जंजिरा जो आहे, मुरुड जंजिरा जो आहे की तो अभेद्य जलदुर्ग म्हणून सुद्धा आपण ओळखतो. कासा ज्याला पद्मदुर्ग या नावाने ओळखलं जातं, जंजिराच्या जवळच आहे बघा. द्रोणगिरी आहे, चौल आहे, हे आपल्याला रायगडमध्ये असलेले गडकिल्ले आहेत. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये बघा सुवर्णदुर्ग ज्याला हरणे किल्ला या नावाने सुद्धा तो ओळखला जातो. जयगड असेल, रत्नदुर्ग असेल आणि त्याचबरोबर जर बघायला गेलं तर विजयदुर्ग, सिंधुदुर्ग बेटावर असलेले कुर्टे बेटावर असलेले सिंधुदुर्ग किल्ला हे आपल्याला गडकिल्ले कोकण किनारपट्टीवर, कोकण कोस्टल लाईनवर असलेले बघायला मिळतात. नंतर बघा प्रमुख बंदर जे पोर्ट्स जे आहेत की जिथून आपण ट्रेड अँड कॉमर्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका निभावू शकतो. की ट्रेड अँड कॉमर्स जर मेंटेन करायचा आहे, आपण म्हणतो बघा की आपली इकॉनॉमिक कॅपिटल ऑफ इंडिया जी आहे, भारताची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर हे आपल्याला वेस्टर्न कोट्सवर बघायला मिळतं की जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अवेलेबल आहे. तर आपण त्याच्याबद्दल जर बघायला गेलो तर तिथं काही कोस्ट आहे, नॅचरल काही बंदरं आहेत, त्यावर पर्यटन व्यवसाय आहे, आर्थिक घडामोडी मोठ्या प्रमाणामध्ये चालल्या जातात, व्यापार केला जातोय. मग ती महत्त्वपूर्ण बंदरं कोणती? त्याच्यानंतर पुढचं आहे बघा प्रसिद्ध बीचेस जे आहे, पुळण ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, जे पर्यटन क्षेत्राशी संबंधित आहेत. प्रमुख बेटे जे आहेत जसं की मुंबई, 7 बेटांचा समूह आहे ना मुंबई. मुंबई आज आपण जे बघतो तेवढं तर नाहीये ना, हे आज आपण बघतोय. पूर्वी तर 7 बेटांचा समूह होता की जो आज आपण मुंबई शहर व मुंबई उपनगरमध्ये बघतो. मग ते बेटं कोणकोणती होती बघा, ती एकदा बघा. त्यामध्ये कुलाबा, माहीम, माझगाव, साष्टी, मड, घारापुरी, एलिफंटावाला या बेटांचा समावेश आहे. तर सिंधुदुर्गमध्ये कुर्टी बेट जे आहे, कुर्टी आयलँड जे ग्रुप ऑफ आयलँड जो आहे सिंधुदुर्गमध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर बघायला गेलो तर आहे आपले पुळण बीचेस. मग त्यामध्ये मुंबईमध्ये जुहू चौपाटी आपण बघतो, गिरगाव आहे. त्यानंतर अजून आहे बघा मरीन ड्राईव्ह, दादर हे बीच म्हणून आपण वापरतो. रायगडमध्ये अलिबाग आपण प्रसिद्ध आहे बघा पर्यटन व्यवसायासाठी. हरिहरेश्वर नावाचा जो बीच आहे ते फार प्रसिद्ध आहे. मुरुड जंजिरा प्रसिद्ध आहे. दिवे आगर, काशीद आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे, हरणे. गणपतीपुळेला तर महाराष्ट्रामध्ये विशेष स्थान आहे बघा अष्टविनायकांमध्ये. त्यानंतर गुहागर, हट्टे. सिंधुदुर्गामध्ये तराकली, वेंगुर्ला, गोगावे, मालवण अशा ठिकाण आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर प्रमुख बंदरामध्ये न्हावाशेवा, जवाहरलाल नेहरू पोर्ट जे आहे, मुंबई पोर्ट जे आहे हे इंटरनॅशनल पोर्ट आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर तब्बल 49 छोटी बंदरं आहेत की ज्याच्यामधनं आपण प्रमुख व्यापारी बंदर म्हणून त्याचा समावेश करतो. त्यामधले काही आहेत बघा हरणे, दाभोळ, जयगड, भगवती, वेंगुर्ला यांचा व्यापार. त्याचबरोबर फिशिंग इंडस्ट्री जी आहे, मासेमारी जी आहे आपल्या महाराष्ट्रातील, त्याच्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. त्यानंतर बघा पुढचा आपला जो घटक आहे तो म्हणजे आपला महाराष्ट्रातील दुसरा महत्त्वपूर्ण घटक, तो म्हणजे आपला पर्वतरांगा, पश्चिमी घाटाचा भाग असलेला आपल्या सह्याद्री पर्वत रांगा की ज्यांचा समावेश आपण महाराष्ट्राच्या सेकंड पार्ट मध्ये करतो. तर तुम्हाला आशा करते की कोकण विभाग जो आहे त्याच्यामधील खालटी, बलाटी, त्याच्यामध्ये उत्तर कोकण, दक्षिण कोकण, त्याचा किती स्क्वेअर किलोमीटर मध्ये एरिया आहे, त्याचबरोबर किती लांबी आहे, त्याची किती रुंदी आहे, त्याचा ओव्हरऑल आढावा जो आहे तो तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने मिळाला असावा. वाटल्यास तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कोकण किनारपट्टी कशा स्वरूपाची आहे, रिया स्वरूपाची आहे, मग त्याच्यामध्ये रिया स्वरूप म्हणजे काय, खाडी म्हणजे काय, ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता की जेणेकरून तुम्हाला कळाला आहे की नाही तो टॉपिक तो आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर किती किलोमीटर लांबी आहे समुद्र किनाऱ्याची, रुंदी किती आहे, खालटी म्हणजे काय, वलाटी म्हणजे काय, त्याच्यानंतर उत्तर कोकणामधील कोणकोणती
ते दक्षिण कोकणामध्ये कोणकोणते जिल्हे हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकताय, जेणेकरून तुम्हाला नोट्स लिहिण्याची सुद्धा प्रॅक्टिस त्यातनं इन्क्लूड होणार. पुढे सुरुवात करूया. हा आपला काय आहे? अरबी समुद्र. हा एरिया काय आहे? पिंक कलरच्या ह्या शेड मधला अरेबियन सी पश्चिमेकडे. करेक्ट. हा स्लोपवर कोणता एरिया आहे? कोकण किनारपट्टी. या कोकण किनारपट्टीच्या दृष्टीने जर बघायला गेलो, त्या किनारपट्टीच्या अगदी सलग पूर्वेकडे एक पूर्णतः पर्वतरांग बघायला मिळते. मग त्या पर्वतरांग, अवैध पर्वतरांगाला आपण काय म्हणतो? महाराष्ट्र सह्याद्री ही पर्वत. आणि ते काय? महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे. त्याचं कारण बघा, अरबी समुद्राकडनं नैऋत्य मोसमी वारे वाहत येत आहेत. करेक्ट. पर्जन्य वारे जे वाहतात, ह्युमिडिटी, मॉइश्चर जे आहे ते आपल्याला कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यातनं पाऊस पडतो. त्यामध्ये मग पॅडी कल्टिव्हेशन सारखे उद्योग आपण कोकण महाराष्ट्रामध्ये बघतो बघा. बरोबर. त्याच्यानंतर हा आहे पर्वत. त्या पर्वतामुळे हे वारे अडवली जातात, तिथे पाऊस पडतो. परंतु लगेच त्याच्या इकडच्या साईडला काय होतं? पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण, रेन शॅडो एरिया. रेन शॅडो एरिया निर्माण होतो, पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो? त्याला जलविभाग. त्यानंतर दुसरं कारण बघा, हा सह्याद्री पर्वतरांगापासून दोन्ही साईडला नद्या उगम पावताना आपल्याला बघायला मिळतात. पूर्वेकडे सुद्धा पूर्व वाहिन्या, पश्चिम वाहिन्या. त्यामध्ये बघा मग इकडे सुद्धा नद्या वाहताना दिसतात, इकडे अरबी समुद्राला सुद्धा नद्या वाहताना दिसतात. मग त्या पूर्व व पश्चिम वाहिन्या नद्यांचा जलविभाजक जर कोणी असेल तर आपल्या सह्याद्री पर्वतरांगा. आपल्या पावसांना अडवणारे, कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडायला कारणीभूत असणारे जर कोणी असेल तर आपल्या सह्याद्री पर्वतरांगा असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामध्ये सुद्धा डिव्हिजन आहे बघा सह्याद्री पर्वतरांगा. तर ते दक्षिण जर आपण त्याचा क्रम बघितला या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये, तर त्यामध्ये मग आपल्याला उंच डोंगर, शंभू महादेव, बालाघाट, हरिश्चंद्र हे बघायला मिळते. परंतु महाराष्ट्रामध्ये पण इतर पर्वतरांगा ज्या आहेत त्या नदन साईडला, मध्य प्रदेश सोबत सीमा असलेल्या सातपुड्याच्या दक्षिणेला आपल्याला पर्वतरांगा बघायला, मग त्या सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. तर ते दक्षिण पर्वतरांगांचा जो क्रम आहे महाराष्ट्र राज्यातील, त्याच्यावर आपल्याला प्रश्न आलेले बघायला मिळते. तर दक्षिण क्रम लावायचा आहे आपल्याला, का कोणत्या पर्वतरांगामुळे कोणत्या नदीचं खोरं वेगळं झालं, कोणत्या नदीच्या दोन नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आपल्याला कोणती पर्वतरांग बघायला मिळते, त्याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न आलेले बघायला मिळतात. त्या दृष्टीने आपला हा घटक आपल्यासाठी फार महत्वाचा आहे, तर तो आपण इथे लक्षात घ्यायचा आहे. तर आपण सर्वात पहिले काय बघूया की उत्तर दक्षिण विस्तार. उत्तर दक्षिण क्रम जो आहे उपरांगांचा तो आपण इथे बघूया. या स्क्रीनवर तुम्हाला 1 2 3 4 5 या 5 सिक्वेन्स मध्ये क्रम असलेला आपल्याला बघायला. आपण एक रफली त्रिकोणाकृती महाराष्ट्र इथे ड्रॉ करूया. हा आहे आपला त्रिकोणाकृती महाराष्ट्र. करेक्ट. आता ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या पर्वतरांगांचा जर विचार केला तर सर्वात उत्तरेला कोणती आहे? अजिंठा डोंगर रांग, त्याच्यानंतर काय सातमाळा डोंगर रांग, त्यानंतर काय हरिश्चंद्र डोंगर रांग, त्यानंतर बालाघाट, त्यानंतर सगळ्यात पहिले इकडे बघा अजिंठा डोंगर रांग, त्याच्यानंतर सातमाळा डोंगर रांग, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर हरिश्चंद्र डोंगर रांग आहे, नंतर बालाघाट डोंगर रांग आहेत, शंभू महादेव.
अशा स्वरूपाच्या ह्या ज्या रांगा आहेत यांचा उत्तर दक्षिण क्रम जो आहे त्याच्यावर आपल्याला प्रश्न आहेत. उत्तर क्रम आहे तर दक्षिण उत्तर क्रम असं गरजेचं नाही ना की प्रत्येक उत्तर दक्षिण क्रम विचारेल. कधी कधी दक्षिणोत्तर क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर मग जर आपण विचार करायला गेलो तर त्यावेळी पहिल्या नंबरवर कोणता येईल? शंभू महादेव डोंगररांगा. त्यानंतर कोणता येईल? बालाघाट डोंगररांगा. त्यानंतर हरिश्चंद्र. त्यानंतर सातमाळा. त्यानंतर अजिंठा. मग तो उलटा रिव्हर्स क्रम काय? शंभू महादेव फर्स्ट, बालाघाट सेकंड, हरिश्चंद्र थर्ड, सातमाळा फोर्थ, फिफ्थ आपल्याला हा रेंजेस बघायला अजिंठा माउंटेन. हे काय साऊथ टू नॉर्थ जेव्हा विचार करू त्यावेळी, पण जेव्हा नॉर्थ टू साऊथ विचार करू तेव्हा अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव हा सिक्वेन्स आपल्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. हा भाग लक्षात आलाय सर्वांना? हा घटक लक्षात आलाय? त्यावर काही डाऊट नाही? नॉर्थ टू साऊथ सिक्वेन्स आणि साऊथ टू नॉर्थ जो सिक्वेन्स आहे आपला तो. पुढचा स्लाइड वर बघू. सेम स्लाइड तुम्हाला इंग्लिश मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत बघा, बघू शकता. सदन कोकण त्यानंतर जो प्रोफाईल आहे खालटी आणि वलाटीचा तो सेक्शन. त्यानंतर जर बघायला गेलं की ह्या ज्या आपल्या क्रिक्स होत्या महाराष्ट्रातील क्रिक्स ऑफ कोकण कोस्ट त्या आपल्याला इथे बघायला मिळतात. डहाणू ते तेरेखोल. त्यानंतर आहे बघा सोर्स ऑफ रिव्हर, क्रिक अँड डिस्ट्रिक्ट. सेम स्लाइड आपण मराठीमध्ये सुद्धा बघितली. त्यानंतर बघा कोस्टल हेरिटेज जो आहे, हिस्टॉरिकल फोर्ट हेरिटेज जे आहे, इमेज मात्र मराठीमध्ये नव्हते जे आपण इंग्लिशमध्ये बघतो. इन्फॉर्मेशन सेम आहे. अर्नाळा, वसई फोर्ट, पालघर, रायगडमध्ये खांदेरी, उंदेरी, विरा, पद्मदुर्ग, नंतर द्रोणगिरी, चौल, सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्गा, सिंधुदुर्गा, रत्नागिरीमध्ये स्वर्णदुर्ग, जयगड, रत्नागिरी, हारणे हे आपल्याला बघायला मिळतात. ते मेरीटाईम पोर्ट्स जे आहेत आपले पोर्ट एरिया जो आहे, मग टू इंटरनॅशनल पोर्ट, मुंबई पोर्ट, नावाशेवा आपण जवाहरलाल नेहरू पोर्ट या नावाने ओळखतो. त्यानंतर बघा 49 मायनर पोर्ट्स आर इन्क्लुडेड कोकण कोस्ट. त्यानंतर फेमस बीचेस जे त्याला पुळण म्हणतो बघा मराठीमध्ये आपण, त्यामध्ये मग मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही इन्फॉर्मेशन आहे. कोस्टल आयलँड जे आहेत मग मुंबईमध्ये आहेत, त्याचा समावेश आपण इथे बघतो. त्यानंतर जर बघायला गेलं तर आपली सह्याद्री रेंज करेक्ट. त्यामध्ये आपण बघतो टोपोग्राफी कशी आहे अरेबियन. सेम स्लाइड आपण जी आता मराठीमध्ये बघत होतो. अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव. आपण इंग्लिश अजिंठा रेंज, सातमाळा रेंज, हरिश्चंद्र रेंज, बालाघाट रेंज आणि शंभू महादेव रेंज. त्याच्यामध्ये आपण माउंटेन रेंजेस कशा बघतो आहोत, टर्न ऑफ शोर्ट असलेल्या त्या आपल्याला नॉर्थ टू साऊथ सिक्वेन्स बघायला मिळतात. बघा दख्खनचा पठारी प्रदेश जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. त्याच्यामध्ये मग आपल्याला दख्खनच्या पठारी प्रदेश खोरे जे विभागले जातात, मग शंभू महादेव, हरिश्चंद्र, बालाघाट, सातमाळा, अजिंठा यात ना कोणत्या नद्यांचं खोरं विभागलं जात आहे, डिफरन्स त्याच्यामध्ये काय येतोय त्याचा समावेश जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. त्यामध्ये बघा पहिली डोंगर रांग आहे बघा. आपण नदीच्या खोऱ्यांपासून विचार करूया बघा. सातमाळा अजिंठा आपण बघतोय बघा की नदन साईडला आहे आपल्याला, बरोबर. तर मग हे सातमाळा आणि अजिंठा ह्या ज्या डोंगर रांगा आहेत त्या कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे बघा. तर आपल्याला त्या तापी आणि गोदावरी ह्या ज्या दोन नद्या आहेत त्यांना वेगळं करताना सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगा असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे उत्तरेला कोणता नदी खोरे? तापी खोरे. दक्षिणेला अजिंठा सातमाळा डोंगर रांगा आहे आणि त्याच्या दक्षिणेला काय? गोदावरी नदी. विजय गोदावरी नदी खोरे महाराष्ट्राचे सर्वात मोठे नदीचे आहे आणि त्याला
दक्षिण गंगा या नावाने सुद्धा आपण ओळखतो गोदावरीला. या नावाने आपण गोदावरी नदीला ओळखतो. हे झालं आपलं सातमाळ अजिंठा उत्तरेतील भागात. याला आपण असं म्हणू शकतो की कोणत्या दोन नद्यांमुळे, नद्यांच्या दरम्यान कोणत्या दोन पर्वतरांगा आहेत किंवा कोणत्या पर्वतरांगांमुळे कोणत्या दोन नदींचे खोरे विभागले गेले असे आहे, ते आपण दोन्हीकडनं ट्विस्ट करू शकतो या वाक्याला. एक तर तुम्ही नदी खोऱ्यांच्या दरम्यान असलेले डोंगर रांगा विचारली जाऊ शकते आपल्याला, किंवा कोणत्या डोंगर रांगामुळे, माउंटेन रेंजमुळे दोन नदी खोरे जे आहे, ड्रेनेज जे आहे दोन रिव्हरची ती वेगवेगळी झालेली आहे, हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर दोन्ही अँगलने आपण याचा विचार करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये बघा काय आपलं हरिश्चंद्र बालाघाट, त्याच्यामुळे अजून दोन नद्या वेगळ्या होतात बघा, त्या म्हणजे गोदावरी आणि भीमा. मग आता इथे उत्तरेला कोणती येईल? गोदावरी. बरोबर. नंतर हरिश्चंद्र बालाघाट ह्या डोंगर रांगा येतील, हरिश्चंद्र बालाघाट ह्या डोंगर रांगा येतील. त्याच्या इथे मग पुण्याला भीमाशंकर मधून कोणते नदी? असं दक्षिणेला फ्लो करताना बघायला मिळतं. ही भीमा नदी काय आहे तर महाराष्ट्रामध्ये जरी तिचं स्वतंत्र खोरं असलं तरीही ती कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. आणि ती भीमा नदी ही कृष्णा नदीला कुठे जाऊन मिळते? कर्नाटकमध्ये आहे. म्हणजे आता भीमाशंकर मधून उगम आहे समजा, अशी फ्लो करत जातील. महाबळेश्वर मधून आपल्याला कृष्णा नदीचा उगम आहे, कृष्णा नदी अशी फ्लो करत जाते. आता ही जी कृष्णा नदी आहे, या कृष्णा नदीला भीमा नदीचा संगम कर्नाटकामध्ये रायचूर या ठिकाणी होतो. ज्याच्यामध्ये आपल्याला कृष्णा आणि भीमा नदीचा संगम बघायला मिळतो. तेच आपल्याला नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर गोदावरीचा उगम असलेला बघायला मिळतो, की ज्यांचा उगम महाराष्ट्रामध्ये म्हणजे कशा आपल्या पुन्हा आला आपल्या सह्याद्री पर्वतरांग, सह्याद्रीचा रेंज नाशिक, त्यानंतर आहे बघा सातारा, महाबळेश्वर, भीमाशंकर, म्हणजे सह्याद्री रेंज संबंधित त्याच्या आजूबाजूला आपल्याला त्या नद्यांचा उगम झालेला बघायला मिळतो. त्यामध्ये बघा त्या हरिश्चंद्र बालाघाट नंतर शंभू महादेव डोंगर रांगा आहे, की ज्या आता हे जी भीमाशंकर आणि कृष्णा नदी जी आहे बघतो का आपण, त्या दोघांच्या दरम्यान आपल्याला शंभू महादेव डोंगर रांगांचा समावेश असलेला बघायला. आता हे झालं मॅपच्या म्हणजे एक ओव्हरव्ह्यू समजण्याच्या दृष्टीने. पेपरच्या दृष्टिकोनातून जो फॅक्ट येईल लिहा तर बघ, तर तो ह्या टेबलच्या स्वरूपात. हा जो टेबल आहे हा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहे, की या टेबलला तुम्ही नक्कीच नोट डाऊन करून ठेवणं फार गरजेचं ठरेल. त्यामध्ये बघा सातमाळ अजिंठा डोंगररांगा, गोदावरी व तापी नदीचे खोरे वेगळे करतात. त्यामध्ये बघा विशेष विस्तार व प्रादेशिक नाव काय त्या संदर्भात, तर ते आहेत बघा नाशिकमध्ये सातमाळा, छत्रपती संभाजीनगर व पुढे अजिंठा या नावाने ही डोंगररांगा ओळखली जाते. नैसर्गिक खंड गॅप म्हणून ओळखला जातो. मग याच्यामधला नैसर्गिक गॅप खंड कोणता, तर मग मनमाड, नांदगाव, चाळीसगाव या गावांमध्ये गॅप असलेला आपल्याला बघायला मिळतो. मग यामध्ये प्रमुख पठारे किंवा काही ऐतिहासिक महत्व आहे का, तर उत्तरेला मालेगावचं पठार, बुलढाणा पूर्वेला पठार आहे. मंदिर आणि लेणी ज्या आहेत, जसं की जगप्रसिद्ध अशा वेरूळ आणि अजिंठा या वर्ल्ड हेरिटेज साईट ज्या आहेत, युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट आपल्याला अजिंठा डोंगर रांगांमध्ये बघायला मिळतात. वाघूर नदीच्या किनाऱ्यावर आपल्याला अजिंठा डोंगर रांगामध्ये बघायला मिळते. त्याचबरोबर नाशिकमध्ये सप्तशृंगी मंदिर जे आहे ते आपल्याला 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं बघायला मिळतं, की आपल्याला या डोंगर रांगांमध्ये बघायला. त्यानंतर बघा हरिश्चंद्र बालाघाट, ही डोंगर रांग आपल्याला
गोदावरी आणि भीमा दोन नद्यांचं खोरं वेगळं करताना. मग त्यांच्या प्रादेशिक विस्तारांमध्ये पुणे ते धाराशिव, पश्चिमेला हरिश्चंद्रगड, अहिल्यानगर आणि पूर्वेला बालाघाट, बीडपर्यंत त्याचा एक्सपॅन्शन झालेलं त्याला बघायला मिळतं. प्रमुख पठारांमध्ये मांजरा पठार, नगरचे पठार, सीना नदी जी आहे, भीमेची उपनदी जी आहे, भीमा नदी ही कृष्णाची महत्त्वपूर्ण उपनदी आहे. तसेच भीमा नदीच्या काही महत्त्वपूर्ण उपनद्या आहेत, त्या 3 बघा, नीरा, माण, सीना आणि घोड. या 4 नद्या ज्या आहेत त्या महत्त्वपूर्ण आहेत. त्यामध्ये मग आपल्याला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जाणं, महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कळसुबाई आहे, ते आपल्याला या क्षेत्रामध्ये हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगांमध्ये ओळखलं जातं बघायला मिळतंय, की ज्याची मीटरमध्ये लांबी जर बघायला गेलं तर 1646 मीटर उंच त्याची आहे. जसं की आपण त्याला 1640 मीटर उंच असं म्हणतो. त्यामध्ये बघा शिवनेरी किल्ला जो आहे ज्याच्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आपल्याला बघायला मिळतो, तो सुद्धा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांचा भाग असलेला आपल्याला बघायला. त्यानंतर आहे बघा पुढचे डोंगर रांग शंभू महादेव डोंगर रांगा, की ज्याच्या दरम्यान आपल्याला भीमा आणि कृष्णा नद्यांचं खोरं वेगळं झालेलं बघायला मिळते. तर मग त्यामध्ये बघा की प्रादेशिक विस्तार महाबळेश्वर पासून सुरू होऊन सातारा, सांगली व पुढे कर्नाटक जातं. दक्षिणेकडे जाणारी सर्वात मोठी रांग म्हणून ही ओळखली जाते शंभू महादेव डोंगर रांगा. त्याच्यामध्ये महाबळेश्वर पाचगणीचं पठार आहे, की त्याला पाचगणीच्या पठाराला आपण टेबल लँड सुद्धा म्हणतो बघा. त्यानंतर किल्ल्यांमध्ये जर बघायला गेलं तर वंधरणगड, वसंतगड, सदाशिवगड, सज्जनगड, अजिंक्यतारा यांसारख्या किल्ल्यांचा समावेश आपल्याला या एरियामध्ये बघायला मिळतो. साईड आपल्याला इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. टोपोग्राफी ऑफ महाराष्ट्र आहे ॲटलस वरची. रेंजेसच्या माध्यमातून इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला. बघा स्टार्टिंगला काय तापी रिव्हर, सातमाळा अजिंठा रेंजचं इमेज आहे. गोदावरी रिव्हर, भीमा रिव्हरच्या दरम्यान हरिश्चंद्र बालाघाट रेंजेस जे आहेत त्याचा इन्क्लूड. मग भीमा आणि कृष्णा नदीच्या मध्ये शंभू महादेव रेंजेस जे आहेत त्याचा इन्क्लूड केलेला, त्याची इन्फॉर्मेशन केलेली आपल्याला बघायला. त्यानंतर जर बघायला गेलं मग पुढे फर्दर एक्सटेंड केलेली बघा हरिश्चंद्र बालाघाट रेंज आणि शंभू महादेव. मग हरिश्चंद्र बालाघाट रेंज जी आहे कोणकोणत्या डिस्ट्रिक्ट्स मधनं जातीये ती आपल्याला एकदा बघायची आहे. तर ते डिस्ट्रिक्ट तुम्ही नोट डाऊन करून घेणं फार गरजेचे आहे, कारण की पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स तर तुम्हाला मिळतीलच, तुम्ही स्वतः सुद्धा नोट डाऊन करणं, स्वतः लिहिणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये बघा पहिला जिल्हा आहे बघा हरिश्चंद्र बालाघाट रेंजेसचा. पहिला जिल्हा आहे पुणे, दुसरा अहिल्यानगर, तिसरा बीड, चौथा लातूर आणि पाचवा धाराशिव. सेम जेव्हा तुम्ही शंभू महादेव रेंज बद्दल जर बोलत असाल तर पहिला डिस्ट्रिक्ट आहे सातारा, सांगली आणि त्याच्यात मग कर्नाटकमध्ये वेस्ट सदर्न रेंजमध्ये ते जात आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं टोपोग्राफी जर बघायला गेलं तर अहिल्यानगर प्लॅट्यू जो आहे वेस्टला आणि ईस्टला त्याचा मांजरा प्लॅट्यू जो आहे बीडमध्ये बघायला मिळतो. त्याच्यानंतर जर बघायला गेलं महाबळेश्वर पाचगणी जे आहे ते आपल्याला शंभू महादेव रेंजमध्ये बघायला मिळते. आणि हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र कळसुबाई, शिवनेरी फोर्ट हे हिस्टॉरिक एव्हिडन्स आपल्याला हरिश्चंद्र बालाघाटमध्ये, म्हणजे सेम स्लाइड जी आहे मराठीमध्ये आपण जी बघत होतो बघा सेम आपण इकडे ही स्लाइड इंग्लिशमध्ये बघत आहोत. त्यामध्ये बघा हा उंचीनुसारचा क्रम आहे, याच्यावर आपल्याला सर्वाधिक प्रश्न आलेले आहेत, की याचा एक तर सिक्वेन्स लावायचा आहे किंवा मग तो जोड्या तरी लावायचा. नॉर्थ टू साऊथ अरेंज करणे असेल किंवा त्यांच्या हाईट नुसार त्यांचा सिक्वेन्स लावणे, याच्यावर आपल्याला सर्वाधिक प्रश्न आलेले बघायला मिळतात. आता हा जो सिक्वेन्स आहे का हाईट वाईज आहे, उंचीनुसार आहे बघा. तर हे लक्षात ठेवण्याचा एक ट्रिक काय बघा, त्याचं नाव आहे बघा कसा मी होतो. क म्हणजे काय आहे, हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र कळसुबाई. क म्हणजे सेकंड हायेस्ट साल्हेर. टी म्हणजे काय आपलं महाबळेश्वर. नंतर ह म्हणजे काय आपलं हरिश्चंद्रगड.
म्हणजे सप्तशृंगी नाशिक, तोरणा पुणे. ही ट्रिक आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही उंचींचा जो क्रम आहे त्याच्यावर आधारित जर प्रश्न आले तर ते तुम्ही नक्कीच सॉल्व्ह करू शकतात. तर यामध्ये याची उंची बघा एकदा मीटर मध्ये आपण बघून घेऊया. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले बघा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असलेलं कळसुबाई हे हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र या नावाने ओळखलं जातं. त्याची उंची मीटर मध्ये आहे बघा 1643 मीटर त्याची उंची आपल्याला बघायला मिळते की ते कुठे आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बघायला. त्याच्यानंतर सेकंड हायेस्ट पीक आहे बघा साल्हेर जे नाशिक मध्ये बघायला मिळतं. त्याची उंची आहे आपल्याला 1567 मीटर उंच ते असलेलं आपल्याला बघायला. त्यानंतर जर बघायला गेलं तर तिसऱ्या स्थानावर आहे बघा महाबळेश्वर. कृष्णा नदीचं उगम स्थान म्हणून ज्याला ओळखलं जातं ते महाबळेश्वर आपल्याला 1438 मीटर उंच बघायला. त्यानंतर अहिल्यानगर मध्येच दुसरं आहे बघा ते म्हणजे हरिश्चंद्रगड. त्याची उंची आपल्याला 1424 मीटर उंच असलेलं बघायला. तसेच नाशिक मधील सप्तशृंगी 1416 मीटर उंच आपल्याला बघायला मिळते. पुण्यातील तोरणा हे 1404 मीटर असलेलं बघायला मिळतात. त्याचबरोबर नंदुरबार मधील अस्तंभ आहे जे डोंगर रांगा ती आपल्याला 1325 मीटर उंच बघायला मिळते. तर अशा रीतीने आपलं आजचं जे लेक्चर आहे ते आपण इथे कन्क्लूड करत आहोत की ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातील त्या प्रमुख पर्वत रांगा ज्या आहेत त्यांचा अभ्यास केला. त्यांच्याशी संबंधित ज्या काही फॅक्ट्स आहेत की जे परीक्षेच्या संदर्भात आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याच्यावर आपण चर्चा केली. त्याचबरोबर कोकण किनारपट्टी जी आहे आपली त्याचा आपण आढावा घेतलेला आहे. त्या पुढच्या लेक्चरमध्ये मग आपण महाराष्ट्राची प्रणाली वगैरे उदाळ जलसिंचन आहे त्यानंतर जर बघायला गेलं तर खनिज संपत्ती कशी या सर्वांचा ओव्हरऑल आढावा आपण घेणार आहोत. तर या संदर्भात आजच्या लेक्चर संदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकताय. आपल्याला अजून लेक्चर संपवायला वेळ आहे 5 मिनिटं. काही डाऊट असतील तुमचे तर तुम्ही ते विचारू शकता. नाही आवाज माझ्याकडने डिव्हाइस क्लिअर आहे. व्हॉइस तुमच्याकडनं नेटवर्क इश्यू असेल कदाचित त्यामुळे आवाज ब्रेक होत आहे कदाचित. हो स्वप्नील ही हाईट विचारतात बघा. बऱ्याच वेळा हाईट सोबत सुद्धा जोड्या लावायला प्रश्न आहेत. त्याचबरोबर त्या कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे त्याच्या सिक्वेन्सवर सुद्धा आपल्याला प्रश्न आहेत. तर कोस्टल एरिया PYQ क्वेश्चन सुद्धा तुम्हाला मिळून जातील. त्याच्यावरही आपण सेशन घेण्याचा प्रयत्न करूया. अजून काही डाऊट्स तुमचे? जर अजून काही डाऊट्स नसतील तर मग आपल्याला पुढचं सेशन घ्यायला सोपं होईल. मग तर मग थांबूया इथे. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते विचारू शकता आणि आपण भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. या लेक्चरचे मला सिलेबस लक्षात आला असावा अशी अपेक्षा करते. तो आपण स्टार्टिंगलाच बघा लेक्चरच्या स्टार्टिंगला चर्चा केली की महाराष्ट्राच्या सिलेबसमध्ये आपल्याला काय काय शिकायचंय, भारताच्या सिलेबसमध्ये काय काय शिकायचं. एक ओव्हरव्ह्यू जर आपल्या डोळ्यासमोर जर असेल ना, ड्राफ्ट जर असेल ना की एवढा अभ्यास करायचा आहे परीक्षेच्या दृष्टीने तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होणार. किंवा अवांतर जर पूर्ण महाराष्ट्राचा भूगोल जर अभ्यासात बसला तर तेवढा परीक्षेचा फायदा नाही होणार. परंतु सिलेबसला धरून जर तुम्ही लागलात तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होणार. हे तुम्हाला भेटून जातील. हो नोट्स सुद्धा तुम्हाला टाकल्या जातील जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला नक्कीच त्याचा फायदा होईल. इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये अवेलेबल आहे. जे इंग्लिशमध्ये प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये आहे, मराठीमधले सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आहे. जसं की आपल्या पीपीटी सुद्धा दोन्ही लँग्वेजमध्ये आहेत बघा. ही मराठीमध्ये आहे सेम आपण इकडे इंग्लिशमध्ये सुद्धा पीपीटी बघतो की तुम्हाला दोन्ही लँग्वेजचे जे विद्यार्थी आहेत दोघांचा विचार करून त्याची आपल्या पीपीटी सुद्धा आणि नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. चला तर मग थांबूया आपण आणि भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये.
थँक्यू. ते पण त्यांची